आई लय डिसिप्लिन उभारू नको, लय डिसिप्लिन वाटायला लागलाय. काय 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 नाही, ये छोटे बच्चों हमारा जोक समझ में आता. मुंग्यांसारखी दिसायला लागल्यात सगळे. आणि आम्ही भारतीय विद्या मंदिरमध्ये कोरिओग्राफीसाठी गेलो होतो. त्यांचं ॲन्युअल फंक्शन आहे, गॅदरिंग जवळ आलेला 19 तारखेला आणि तासगाव येथे आम्ही गेलो होतो. तर ह्या आहेत 7वीच्या मुली. त्यांचा डान्स बसवलेला, त्यांना शिकवत होते मी. तर त्याप्रमाणे विचार करत होत्या कसं करायचं, काय करायचं. त्यांना अवघड स्टेप वाटत होत्या. मग थोड्या सोप्या सोप्या पण शिकवल्या, थोड्या अवघड पण शिकवल्या. त्यानंतर त्या एकसारख्या स्टेप करायला बघत होत्या. तरी पण काहींचे पाय चुकत होते, इकडं तिकडं होत होते. काहींना थोडं मी ओरडले पण व्यवस्थित करा म्हणून. शाळेतले सर, शिक्षक, मॅडम खूप चांगले होते आणि त्यांनी खूप सपोर्ट पण केला सगळ्या गोष्टीमध्ये. म्हणजे मुलींना म्हणजे मुली टायमात वेळेत येण्यापर्यंत सगळ्या मुलींची नावं हे ते सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्टिव्ह होत्या. शिंदे मॅडम आणि वाटकर मॅडम आणि इतरही प्राचार्य वगैरे. त्यांना असं वाटलं नव्हतं की एक रील स्टार त्यांच्या शाळेमध्ये कोरिओग्राफीसाठी येईल. ते सगळे एवढे खुश होते की बापरे, सगळ्यांनी खूप सपोर्ट केला सगळ्या गोष्टीमध्ये. आमच्या शाळेमध्ये व्हिडिओ बनवा मॅडम, आमच्या शाळेमध्ये व्हिडिओ बनवा मॅडम, असं सगळ्यांचं चाललेलं. सगळी मुली भोवती फिरत होते. मॅडम आमच्या संग व्हिडिओ बनवा, आमच्या संग व्हिडिओ बनवा. सेलिब्रिटी एक कोरिओग्राफी शिकवते म्हटल्यानंतर ते खूप सगळ्या आनंदित होत्या आणि मुली पण एकदम खुश होऊन सगळं शिकत होत्या मन लावून. आता गाणं तर लावलंय पण गाणं तुम्हाला मी ऐकू शकत नाही कारण यूट्यूबला पडते कॉपीराईट. म्हणून आता तुम्ही म्युझिकमध्येच असंच बघा कुठलं गाणं असेल, गेस करा. तुम्हाला जर वाटलं हे गाणं आहे ते गाणं आहे, कमेंटमध्ये मला नक्की सांगा हे कुठलं गाणं आहे असं वाटतंय तुम्हाला. आणि मुली एकसारखं करायला पण बघत होत्या. हे त्यांचं फर्स्टच प्रॅक्टिस आहे, त्यामध्ये त्या ह्या सगळ्या स्टेप्स मी त्यांना शिकवत होते. आणि मी दोघे भाऊ ब्रेक झाल्यानंतर आई मी दोघे भाऊ जेवण केलं आणि जेवणानंतर परत प्रॅक्टिसला लागलो कारण बरेच डान्स बसवायचे होते आणि काही मुलींना तर डान्स येत नव्हता पण तरी पण त्या प्रयत्न करत होत्या करायच्या. आणि होता राऊंड होता. चुकलं की काव खायच्या माझा. ते रागवत पण होते, माया पण करत होते मी. आणि आई माझी साईडला बसून हे सगळं असं व्हिडिओ करत होती. असं कर तसं कर म्हणून मला सांगत्या पण आमची मम्मी साईडला बसून. तर मंडळी आम्ही आलो इथं श्री साई सँडविच अँड दाबेली येते. सँडविच आणि दाबेली खायला. हा माझा एक भाऊ, हा एक भाऊ आणि ही माझी आय. तुम्ही ओळखता हिला. आणि हे दादा, यांनी सँडविच खूप छान बनवलेलं. आणि आम्ही आता कुठे आहे माहिती का, तासगावच्या चौकात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकामध्ये
स्टॉल आहे, खूप छान बनवलेलं सँडविच आणि दाबेली. मी अजून दाबेलीचा एक बाईट खाल्लाय फक्त. आणि आमची आई खायला कसं आई? मस्त मस्त. दादा खूप छान बनवताय. तुम्ही पण नक्की या. आम्ही आलोय, तुम्ही या, पैसे आमचे पण देऊन जावा. चला बाय. त्यानंतर सेकंड डेला ह्या दुसऱ्या मुली होत्या. यांचा डान्स दुसराच होता. बऱ्यापैकी सगळ्या मुली सपोर्टिव्ह असल्यामुळं खूप छान डान्स बसायला मदत झाली. आणि आम्ही हा डान्स मला पण खूप आवडला, कारण सगळा पूर्ण बसल्यानंतर सगळ्या मुली एकसारखं खूप छान करत होत्या. हे त्यांचं फर्स्ट टाईम होतं, तरी पण त्या ट्राय बट बेस्ट ट्राय करत होत्या. आणि मला पण शिकवायला खूप छान मजा आली त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करताना. सगळ्या मुली स्कूलच्या माझ्याकडे होत्या शिकवायला. डान्स म्हटलं की मुलींचा सगळ्यात आवडता विषय असतोय. पण काही मुलींना डान्स आवडतोय पण करता येत नाही, काहींना करता येतोय पण घरातून परमिशन नसते, अशा गोष्टी होतात. काहींना करता येतोय, डान्स पण करतात छान. तुम्ही पण बघून सांगा नक्की कुठल्या मुलगीने छान डान्स केला. आणि आमची आईसुद्धा व्हिडिओ करायला असं करा तसं करा म्हणून मुलींना सांगत असत्या. आणि मुली पण माझ्यापेक्षा जास्त तिचं ऐकतात लगेच. बहिणींनो, भावांनो, आईंनो, दादांनो, काकांनो, मामांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. माझा डान्स तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा. जेव